हे आहे बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक लोकचळवळीचं युट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज. मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलोय आपल्यासाठी खास महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण नागरी समस्या संदर्भातली बातमी. नागरी समस्या सोडवा अन्यथा अन्न पाणी त्याग आंदोलन करण्याचा दीपक चव्हाण यांचा इशारा. उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दीपक चव्हाण यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त, शहर अभियंता, पोलीस आयुक्त यांना एक निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की पॅनल क्रमांक 19 व 17 मधील नागरी समस्या सोडवल्या जात नाही, विकास कामे केली जात नाही. याविषयी अतिरिक्त आयुक्त ईश्वर धवस यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना देखील दुर्लक्ष केले जात आहे. पॅनल क्रमांक 19 वीरतानाजीनगर वस्तीमध्ये वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. याविषयी गेले 12 वर्ष ते पाठपुरावा करत आहे. सार्वजनिक रस्ते नाल्याच्या समस्या आहेत, रोड लाईटची समस्या आहे. वीरतानाजीनगर गुरुद्वारा ते गणेशनगर भाऊजी साळे चौक हा रस्ता गेली 1 वर्षापासून मधून ठेवला आहे. तसेच वीरतानाजीनगर येथील MMRDA चे शौचालय पडण्याच्या स्थितीत आहे. वस्तीत नागरिक दोन शौचालय बसतात. याविषयी गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. तसेच पॅनल क्रमांक 17 मधील रस्ते नाल्याची समस्या आहे. पुढे सर्व विषय वरिष्ठ अधिकारी आधी देऊ नये, खालील अधिकारी त्यांचा आदेश मानत नाही तर मग सामान्य काय असा सवाल त्यांनी निवेदनातून केला आहे. तरी वरील समस्या विषयी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु साळे यांच्या भाषणाखाली दिनांक 24 मार्च 2025 पासून दुधनागाचा उल्हासनगर 5 या ठिकाणी दीपक चव्हाण अन्न पाणी त्याग आंदोलन इशारा त्यांनी या निवेदनात दिला. बातमी संपली.